नमस्कार, मी विशाल बोरे आपलं मनस्वी स्वागत करतो RRC प्रस्तुत विशेष कार्यक्रमामध्ये। 22 तारखेला श्रीरामलला 30 ते 32 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि असंख्य भारतीय नव्हे तर जगभरातून यासाठी आनंद उत्सव साजरा केला जातोय। धार्मिक सोहळे साजरे होत आहेत। अनेक ठिकाणी भगवामय शहरं झालेली पाहताना मिळतात, कारण रामलला प्राणप्रतिष्ठा रामललाची ही प्रत्येकाच्या आस्थेचा भक्तीचा विषय बनलेला आहे। आज आपण या माध्यमातून आजवर ज्यांनी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने कार सेवा केली असेल आणि कार सेवेच्या माध्यमातून हा जेव्हा विषय संपूर्ण भारतभर आला, त्या सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ओळख आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या विशेष मुलाखतीतून आपण करतोय। आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कार सेवक, व्यासंगी लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राज्य पुरस्काराने सन्मानित हेडगेवार रक्तपेढीचे विश्वस्त मान्य श्रीकांतजी कोंडोलीकर साहेब। आम्ही मनापासून स्वागत करतो श्रीकांतजी आज आपलं या कार्यक्रमामध्ये। आज आपण कार सेवा आणि रामलला जी प्राणप्रतिष्ठा होते 22 जानेवारी हा आता राष्ट्रीय स्तरावर मोठा झालेला जो उत्सव आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेरणा देणारा ठरतोय, त्यानिमित्ताने आपण बोलत आहोत। तर सर्वप्रथम मला या माध्यमातून तुम्हाला हेच विचारायचं आहे, कारण तुम्ही कार सेवेत सहभागी होतात 1990 ची असेल 1992 ची असेल, त्यापूर्वी जे 1990ला ठिकठिकाणी आपण रामलला मूर्तींची जी एक स्वागत केलं असेल किंवा प्राणप्रतिष्ठा केली असेल, जेव्हा असे अनेक सोहळे तुमच्या माध्यमातून पाहायला गेलेले, तुमचा अनुभव या क्षेत्रातील मोठा आहे। मला या निमित्ताने हेच विचारावं असं वाटतं की कार सेवा किंवा कार सेवक हा जो शब्द पहिल्यांदा आला जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं, त्यानंतर उधम सिंग यांनी लोकांना आव्हान केलं आणि कररूपी करण्यात जाणारी जी सेवा आहे ती कार सेवा होती। आज कार सेवक किंवा कार सेवा असे मुद्दे नेहमी येतात। सर्वसामान्य लोकांना ही कल्पना नाही की कार सेवा कशाला म्हणायची, कार सेवक कशाला म्हणतात। आपण काय सांगाल, कार सेवा किंवा कार सेवक म्हणजे नेमका काय? नमस्कार। मला वाटते आपण कर म्हणजे हात आपण प्रभाते कर दर्शनम आपण म्हटलं आहे, तर हा शब्द तसा शीख संप्रदाय बांधवांशी निगडीत येतो। मोठ्या मोठ्या गुरुद्वारांमध्ये पाहिलं की सगळ्या ठिकाणी मोठे मोठे व्यापारी गुरु म्हणजे शीख बांधव आपले करोडपती असतील, लखोपती असतील, पण स्वतःची निशुल्क सेवा ते गुरुद्वारासाठी, गुरु नानकासाठी, धर्मासाठी देतात। अक्षरशः जोडे उचलतात, ताटो बाळतात, घासतात सुद्धा। ठीक कुठे कोणत्या गुरुद्वारात जा तुम्ही, तर त्यांना ते कार सेवा म्हणतात। आता आपण अखिल भारतीय स्तरावर मिटिंगा चालले असतील, मला नक्की काही कारण माहिती नाही, परंतु जे काही बैठकी झाली की याला नेमकं काय म्हणायचं, तर स्वतःच्या मनाने, स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या स्फूर्तीने, स्वतः सगळ्या गोष्टीचा संकल्प करून रिस्क घेऊन जे तिथे पोहोचतील त्यांना त्या ठिकाणी जे सेवा घडेल त्याला आपण कार सेवा म्हणू। आणि अर्थातच ती घडवून आणणारा जो घटक राहील, जे कार्यकर्ते राहील, त्यांना आपण कारसेवक म्हणू। हाच एक उद्देश असला पाहिजे असं मला वाटतं आणि तो पटण्यासारखा आहे। राम जन्मभूमी जगभरात पोहोचवण्यामागे कारसेवकांची जी भूमिका आहे किंवा त्यांचं कार्य असेल, त्यांनी आयुष्यभर केलेलं जे योगदान असेल ते निश्चितच फार महत्त्वाचं आहे। आपण एक कारसेवक म्हणून भूमिका बजावलेली आहे। 1990च्या दशकात कारसेवेला जेव्हा पहिल्यांदा सुरुवात झाली, आपणही त्या कारसेवेत गेले होते। आपल्या अकोले जिल्ह्यातून 500 ते 550 लोक त्या काळी कारसेवेसाठी अयोध्येत गेले। ही कारसेवा जेव्हा सुरुवात झाली त्याचं आव्हान नेमकं कसं करण्यात आलं आणि 1990चा अयोध्येचा तो काळ कसा होता, कारसेवा कशी झाली, यासाठी एक दोन गोष्टी फक्त थोडक्यात सांगतो मी। साधारण 90च्या दशकातल्या 88 ते 92 हा काळ राष्ट्रीय स्तरावरती पण नाही जागतिक स्तरावरती पहा तुम्ही। पोलंडचं पतन, सोव्हिएत युनियनचं जे विघटन झालं, 15 राष्ट्र वेगळे झाले, पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी विलीन झाली पश्चिम जर्मनीमध्ये, जिथे कम्युनिस्ट राजवट संपली। अशा जागतिक स्तरावरती याच्यावरती संघाची जी प्रसिद्धी लोलुपता काही कशामध्ये भाग नाही घ्यायचा, प्रसिद्ध परांगमुक्त आहे, त्यासाठी डॉक्टर हेडगेवार हे नाव कोणालाच माहीत नाही, त्यामुळे कधी तो चर्चेत नाही आला। डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी हे पर्व 88-89 साली साजरा झाला, तो पहा, हा पिरियड तोच आहे। बरोबर। आणि जे मान्य सुदर्शनजी आम्हाला सांगतात, नेहमी सांगायचे की परिवर्तनाचं युग आहे, आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना नेहमी सांगत होते की हे परिवर्तनाचं युग साधारण युगाचा काळ हा 175 वर्षाचा आहे आणि त्याचा प्रारंभ बिंदू रामकृष्ण परमहंसांचा जन्म आहे। अच्छा, तिथून मोजा 175 वर्ष, सुदर्शनजी म्हणायचे मोजा, आम्ही म्हणतो 1836, 2011च्या आसपास भारतामध्ये अतिशय उत्कर्षाचा काळ आहे। आणि त्याचा प्रारंभ बिंदू 88 म्हणजे
मुळात 1836 पण त्याची चाहूल ही 1988-1989 लागली आहे. मग तिथून सुरुवात झाली हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती. त्यात जे विचारबंधन झालं त्यातून पहिला टप्पा आला. मान्य मोरोपंत पिंगळे हे ब्ल्यू ह्या सगळ्याचे सूत्रसंचालक आहेत. त्यांनी जे सगळं डोळ्यासमोर चित्र ठेवलं की कसे टप्पे राहतील. म्हणजे महाराष्ट्राची भूमिका मोठी आहे याच्यामध्ये. महाराष्ट्राची भूमिका मोठी आहे. पहिले संघाचे प्रचारक पहिल्या फळीतले मोरोपंत पिंगळे फार मोठा माणूस होता. तर त्यांनी ब्ल्यू प्रिंट दिली आणि त्यातून जन्म घेतला रामशिला पूजन या अभियानाने. मग काय केलं रामशिला पूजन? स्वामी विवेकानंदांचं उदाहरण जर पुन्हा सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलेलं की आमचा भारत हा श्रद्धावान भारत आहे. अच्छा. धर्म हा आमच्या भारताचा पंचप्राण आहे. तो जर का काढून घेतला तर भारतामध्ये काहीच उरत नाही. मग ते एक सांगायचे की जोपर्यंत धर्म आणि इथली स्वामी धर्मनिष्ठा आहे आम्हाला कोणी हरू शकत नाही, पण ती काढली तर आम्हाला कोणी हरू शकते. तो भाव लक्षात घेऊन मोरोपंतांनी सांगितलं या थोड्या शिला म्हणजे विटा प्रत्येक ठिकाणी वस्ती वस्ती गावागावात मोहल्ल्या मोहल्ल्यात फिरत पूजन घडवा आणि सगळ्यांना सांगायचं की या विटा तुमच्या अयोध्येला पोहोचणार आहेत. माझ्या वस्तीतली वीट, माझ्या गावातली शिळा ही तिथे पोहोचेल आणि त्या ठिकाणी मंदिराच्या कामात येईल. सांगा काय भाव लोकांच्या मनात. अरे वा, असंच झालं. आणि मग कोणी रथ सजवले, कोणी गाड्या सजवल्या, कोणी काही केलं आणि ते स्टिकर आले राम जन्मभूमी अभियानचे. रामाचं ते चित्र कसं संकल्पित मंदिराचं चित्र आली डोळ्यासमोर लोकांच्या. आणि तो प्रभू रामचंद्र तो आव्हानाची की समुद्राला आव्हान करत होता की मला रस्ता दाखवतो की तुला पूर्ण कोरडं करू. तर ती प्रतिमा प्रभू रामचंद्राची. आणि इतका प्रतिसाद अलोट प्रतिसाद दिला लोकांनी. आणि असं काही नाही पक्षात काही पक्षाचा संबंध नाही. कोणी कोणत्या पक्षाचा जयकार तिथे केला नाही. आणि अनुभव सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी, मुसलमान बंधू सुद्धा होते बऱ्याच ठिकाणी. सगळ्या लोक काही ठिकाणी प्रभू रामचंद्र हमारे नाही आहे क्या, हमारे भी आहे. इंडोनेशियात पाहतो ना आपण, थायलंड का काय तिथे रामायणाचे किती पाठ होतात. तसे आपल्या ते काही लोक आहेत त्यांनी अतिशय. आणि या विटा सगळ्या नंतरच्या 6 महिन्याच्या काळामध्ये या अयोध्येला रवाना झाल्या. रामशिला पूजन 1989चं तुमची एक आठवण त्याच्याशी निगडीत आहे की किती तुम्ही वाहवत गेले होते. काय सांगाल ते रामशिला पूजनाची आठवण कशी होती आणि तो काळ त्या काळामध्ये कसा रथ सजवला गेला आणि काय भावना नेमकी होती? तर काय वास्तविक पाहता ती आठवण अशी आहे की थोडंसं लांछन आहे माझ्यासाठी. ते काय सगळ्यात कार्यकर्त्यांनी इतकं झोकून काम केलं की घरदार विसरून म्हणा. आणि ती परिस्थिती अशी आली म्हणजे काही सुचत नाही. जेवण खावण नाही, तहान नाही, भूक नाही. तर 1990चा जो दशकाचा काळ आहे की ज्या काळात मुलायम सिंग अयोध्या आणि या सर्व भागामध्ये लक्ष ठेवून होते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते की परिंदा भी पर नाही मार सकता असं वाक्य त्यांनी काढलं आणि कोणी अयोध्येत येऊ शकणार नाही. अशा वेळेस लाखो लोक एकत्रित झालेत कसे अयोध्यात, तुम्ही कसे गेलेत, तो नेमका प्रवास कसा होता एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये? रोमांचकारी सगळा घटनाक्रम आहे तो. त्याच्या आधीची एक थोडी घटना अशी आहे की ह्या विटा शिला पोचल्यानंतर साधू संतांनी तिथे एक आग्रह केला की आम्हाला इथे शिलान्यास करायचा. पहिला टप्पा शिलान्यासचा. वास्तविक पहिली कारसेवा ती आहे. परंतु व्यावहारिक दृष्टीने आपण पहिली कारसेवा मुलायम संघाची मानतो काळातली आणि दुसरी कारसेवा 6 डिसेंबरची मानतो. पण खरी कारसेवा ती साधू संतांनी शिलान्यास केला. त्यावेळेस सुद्धा अटीतटी वेळ होती. एकीकडे न्यायालयात इतक्या बाजूने इतके मोठे निर्णय येणार आहे, तिकडे सगळी तयारी झालेली आहे, लोक उत्साहात आहे आणि न्यायालय काय ते आता न्यायालय काय. पण न्यायालयाने त्या दिवशी सुद्धा राजीवजी गांधी जे होते त्यांनी परवानगी दिली. आणि त्यांचा फार म्हणजे ह्याच्यात वादच निर्विवाद श्रेय आहे त्यांचा. परंतु तो जी पहिली वीट म्हणजे सांगतो मी, लोक काय काय बोलतात आंदोलनाला, जातीय म्हणतात, कोणी मनुवाद आणायचा यांना, म्हणजे कालबाह्य झालेले आरोप करतात. सगळ्यांना सांगायची इच्छा होते की शिलान्यासातली पहिली वीट ठेवणं हा सगळ्यात मोठा बहुमान असतो ना. प्रश्नच नाही. कामेश्वरजी चौपाल तथाकथित त्यावेळेचे दलित त्या बांधवांनी पहिली वीट ठेवलेली आहे. तो बहुमानचा. आणि कोण नव्हते ते? मठाधिपती होते, शंकराचार्य होते, खूप होते. हे सगळे होते तरी हा बहुमान त्यांच्या उपस्थितीत कामेश्वर चौपालांना मिळाला. आणि तो विषय आपण धरला की आम्ही काही झाले तिला आमच्या त्रुटी, आता आम्हाला न हिंदू पतितो भवेत हा जो विश्व हिंदू परिषदेचा नारा उडुपीच्या याच्यात गुरुजींनी द्यायला लावला संतांना, तो आम्हाला प्रत्यक्षात तिथे उतरलेला पाहायला. मग ती झाल्यानंतर तो कारसेवा ती झाली पहिली. आणि मग ही अद्भुत अशी ऐतिहासिक मुलायम सिंगांच्या काळातली कारसेवेचा क्रम आला. हा मुलायम सिंगाच्या कारसेवेच्या मध्ये वेळेस असं लक्षात येतं आपल्या की
कोणत्या हालतीत हे सगळे तथाकथित सेक्युलर म्हणून घेणारी मंडळी ही इतकी आक्रमक झाली होती आणि यांनी इतकं टोकाचं एक विष पेरलं होतं की यांना मुस्लिम विरोधी आहेत, यांना समाजामध्ये फूट पाडायची आहे, देशाला आग लावायची आहे, देश पुन्हा वाटल्या जाईल वगैरे. यांचं म्हणणं होतं की याने उलट देश एक संध होणार आहे. प्रभू रामचंद्र आमच्या इथे ऐश्वर्याचं याचं प्रतीक आहे, एकतेचं, एकात्मतेचं. रामाची ओळख ही आमची देशाची ओळख आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाने अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि बाहेरचे मुस्लिम राष्ट्र रामाला आपलं मानतात, पण इथल्या काही शासनकर्त्यांनी इथल्या मुस्लिम समाजाला मुद्दाम वेगळं ठेवलं आणि त्यांना मुद्दाम वेगवेगळ्या याच्यात गुंतवून ठेवलं. मग त्यांचे धार्मिक मागण्या आणि त्यामुळे हिंदूंबद्दल एक राग त्यांच्या मनात राहिला. पण तो तोडायचा असेल तर प्रभू रामचंद्राचं मंदिर झालंच पाहिजे, हा आमची भावना होती. पण ती दाबासाठी मुलायम सिंगांनी जगत म्हणून दाखवायचे ना, मला मेरे को मुल्ला बोलते हो बोले आप, तो मुझे अभिमान होता है. अच्छा, हे त्यांचे शब्द आहेत, ते स्वतःचे शब्द आहेत. आणि त्यांनी जाहीर भाषणांमध्ये सांगितलं साधारण 30 ऑक्टोबर 1990 ही तारीख होती. त्यावेळी दुपारी काहीतरी 11:30-12चा तो मुहूर्त होता पहिल्या कारसेवेचा. पहिली कारसेवा वाटतं मी व्यावहारिक म्हणतो. सगळे लोक इकडून तिकडून निघाले. महाराष्ट्रातल्या आमच्या वाहिन्या सुद्धा साधारण 24-25 तारखेला ऑक्टोबरला निघाल्या. परंतु सगळ्या ठिकाणी जे वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्हीवरती यायचं ठराविक टीव्ही चॅनल होते, मला वाटतं फक्त दूरदर्शन वगैरे किंवा असे असतील एक दोन गिनी चुने, तर तिथून जाहीर भाषणामध्ये हे वाक्य त्यांचे कारसेवकांनी ऐकलेले आहेत आणि घरच्यांनी ऐकलेले आहेत की देखो मैंने अयोध्या में और पूरे उत्तर प्रदेश में ऐसी सुरक्षा यंत्रणा खड़ी की है कि इधर परिंदा भी पर नहीं मार सकता. मोठे मोठे नाकाबंदी. आणि त्याच्या समोर पुढचं वाक्य, जिसकी मौत आई हो वो ही अयोध्या की तरफ कूच करे. पक्षाला सुद्धा मी फडफड देणार नाही, एवढी माझी कडक सुरक्षा यंत्रणा आहे आणि त्यानंतर मरण आलं असेल त्यांनी यावं. परंतु तरीही पहिल्या कारसेवीच्या तो उद्धम झाला. 15 वर्षापासून पोरं गेले. आमच्या बॅच मध्ये जवळपास म्हणजे माझं नाव आहेत त्याचे, कोणाला नाव घेणं, गोविंद खंडेलवाल, संदेश आणि असे पोरं, कोवळे पोरी, मुली पण होत्या पहिल्या वेळेस आलेल्या. पण त्यांना थांबवलं आपण. त्यांना सांगितलं महिलांना आणि ज्येष्ठ 60 वर्षाच्या वरांना की हे योग्य नाही, तुम्ही मोठ्या रडत कुठं थांबल्या त्या. अरे बापरे. मग म्हणले की नाही. पण पहिल्या कारसेवेच्या लोक आलेच, तरी खूप तरुण पोरं आले आणि एक एक बॅच रवाना होत गेली. आणि मुलायम सिंगांना असं वाटलंच नाही की असं काही होईल, कारण एवढ्या असताना कुठून आलेत लोक. तर मग जसे जसे गेले तर मग काही फोन नाही, मोबाईल नाही, काही नाही. बातम्या येत होत्या की पहिली कारसेवा कुठेतरी माणिकगडला अडवलं, कोणी दतियाला अडवलं, कोणी कुठे अडवलं, कोणी अटक झाली. तिकीट काढून गेले सगळेजण. तुम्हाला सांगतो मी, राम तिकीट नव्हते, राम तिकीट 92 मध्ये होते. अच्छा. कारण काय की नाहीतरी यांना जर का सरकार बरखास्त करायचं असतं, कारण पहिल्या वेळेस आम्ही जिथे जिथे पकडला गेले बिचारे तिकीट दाखवायचे, हमको उधर जाना, ते तिकीट बिकीट कुछ नाही, चलो इधर आ जाओ असे स्टेशनवरती दोरखंड बांधून ठेवले राहायचे, बांधलेले फक्त. नाही दोर असे दोर बांधलेले आणि कारसेवकांना ते बंदूक दाखवायचे असे, इधर आ जाओ, इधर आ जाओ, इधर आ जाओ, बैठो. तर मेरी गाडी बैठो उधर. कानपूरला आमचे 4-5 जणांना सांगितलं उतरू नका, ऐकलं नाही त्यांनी. आमच्या समोर त्यांना नेलं. ते आम्ही ठरलं होतं जे जातील ते जातील, उरलेले समोर त्याला. एवढी भाषा, इतकी टेरर. रस्ते खोदून ठेवले होते, खंद खोदले होते, त्यात पाणी सोडलं होतं. खेडोपाड्याच्या कालव्यांमधून पाणी शेतांमधून सोडलं होतं की जेणेकरून हे पायी चाललेच नाही पाहिजे. एवढं टेरर त्यांनी निर्माण केलं होतं. आणि अशा वेळेला मात्र त्यावेळेला जी कारसेवा झाली, आम्ही तर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी अटकले. कोणी लखनौपर्यंत गेलं, कोणी आमचं एक दतिया नावाचं गाव आहे, दतियाच्या ठिकाणी आम्ही जाऊ नाही शकलो. आम्हाला कोणीतरी सांगितलं की पुढे अटक होऊन राहिली स्टेशनवर, ते डब्यात घुसून काढून राहिले म्हणून लोकांना. तर कोणीतरी अक्कल लढवली की आउटरला चेन पुलिंग केलं. चेन पुलिंग केलं आणि सगळ्यांनी सूचना दिल्या की सगळे कारसेवक खाली उतरा. आमची साधारण 60 जणांची वाहिनी होती, त्यातले सगळे 60 जणांची आपली अकोल्याची वाहिनी शेवटची. परंतु तिथे उतरणारे खामगावचे, यवतमाळचे, इकडचे तिकडचे सगळे एकत्र आले आणि ते सगळे मिळून झाले 400-450 जण. आणि मग त्या आउटरच्या तिकडे पुला खालून जायचा रस्ता होता, जसा आपला नायगावचा हे आहे. तिकडनं नंतर त्यांचे 2-4 कार्यकर्ते समोर आले होते विश्व हिंदू परिषदेचे. मध्य प्रदेश त्या सुंदररावजी पटवा होते मुख्यमंत्री. त्याच्यामुळे पूर्ण वातावरण भाजपच्या म्हणजे हिंदुत्वाला पूरक होतं. तुम्हाला अयोध्येत जायला चान्सच मिळाला नाही ना. मग सांगतो ना तुम्हाला. तर तिथे असं झालं तर त्यांनी आम्हाला एका
विद्या भारतीच्या शाळेत उतरवलं, सरस्वती शिशु मंदिरात. तिथे जेवण दिलं, संध्याकाळी जोरदार भाषण केलं आणि एक तरुण पोरं होता 20-22 वर्षाचा असेल, इतकं जोशपूर्ण भाषण केलं त्यांनी की काही हरकत नाही, आता आम्हाला दिसते म्हणे की आपण अद्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण काळजी करू नका, आम्ही कधी ना कधी जाऊ आणि मंदिर बनवू. आता उद्या सकाळी तुम्हाला इथून बसेस लागतील आणि आमचे कार्यकर्ते इथले तुम्हाला उत्तर प्रदेशच्या आतमध्ये 15 किलोमीटर सोडून देतील, तिथून तुम्हाला रस्ता दाखवून देतील, तुम्ही पायी पायी जायचं. आणि त्यांनी तसंच केलं. 15-20 गाड्या लागल्या. बापरे. विजयराजे शिंदेजींनी त्या गाड्या पाठवल्या, लक्झरी बसेस. अच्छा. आणि लोक पटापट चढले आणि त्या ड्रायव्हरने ते सगळे आतमध्ये मोठं शेत होतं, शेतामध्ये असे गोल गाड्या फिरवल्या आणि त्या ठिकाणी सगळ्यांना उतरवलं. तिथले त्यांचे प्रमुख कार्यकर्ते उतरले, त्यांनी रस्ता दाखवला पायवाट की या रस्त्याने तुम्ही जात राहा साधारण पायी. साधारण काहीतरी 15-20 किलोमीटरपर्यंत तुम्हाला एक गाव लागेल. अच्छा. हां, साकीन नावाचं गाव. तर त्या ठिकाणी ते कार्यकर्ते जे म्हणतील त्यांचं ऐकायचं. जसं इथे तुम्ही आमचं ऐकलं तर ते जे म्हणतील तसं त्यांचं ऐकायचं. भीती नव्हती का मनात एवढ्या आपण उत्तर प्रदेश सारख्या? तुम्हाला सांगू का मी, मनात काय भावना होती ती? भीती सुरुवातीला हे भाषण ऐकली वाटायची, परंतु तुम्हाला सांगतो राम नावाचा महिमा म्हणा, एक टेम्पो म्हणा, एक ते ऊर्जा आलेली म्हणा, त्यावेळेला पूर्ण तरुण असे म्हणायचे की हे बा मी समोर राहणार आहे. अच्छा. हा, मी समोर राहील, गोळी मी खाईल, गोळी मला मागे नाही ठेवायचं. म्हणजे हे घडलेलं आहे सगळं. लहान लहान पोरं म्हणजे अगदी म्हणजे लहान लहान पोरं म्हणजे 15-16 वर्षाचे पण होते काही. तर ते त्यांना काही लोक की नाही बाया पण आल्या तिथे, खामगावच्या बायांनी ऐकलंच नाही आल्या. अच्छा. एवढी म्हणजे भारवले तो नाही, आम्ही समोर राहू. ही एक ती चेतना, चैतन्य, उत्साह इतका होता दांडगा, त्यामुळे ती भीती आपोआप संपून गेली तिथे. बरोबर. तर त्यांनी सांगितलं आम्हाला की आमचं जिथे सद्दी आमची होती, जिथे चालत होती, आम्ही तुम्हाला युपीच्या आतमध्ये 15 किलोमीटर आणलेलं आहे. अच्छा. जिथपर्यंत आता मात्र आमचं इथे काही चालणार नाही. बरोबर. त्यामुळे आता जर का आम्ही आलो पुढे तर सगळ्यांना धोका आहे. तर तुम्ही हा चोर रस्ता त्यांनी दाखवून दिला. साकीनला पोहोचलो आम्ही. तिथला एक मुखिया होता, ज्याचे वडील आसाममध्ये प्रचारक होते. अच्छा. संघाचे. तर त्यांनी आमची सोय केली तिथे आणि त्यांनी सगळं आम्हाला सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी बैठक घेतली, त्या दिवशी रात्री जेऊ खाऊ घातलं. सवेरे देखेंगे बोले क्या करने का आपका, अभी चिंता मत करो. आणि त्यांनी शाळा उघडून दिल्या जिल्हा परिषदच्या, त्यांचे राजकीय विद्यालय म्हणतात तिकडे, राजकीय शब्द हवे तिकडे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी बैठक घेतली. मोबाईल, फोटो या सगळ्या सुविधा नसताना एवढे लोक जुळायचे, एवढे लोक संपर्कात येऊन एकमेकांप्रती संपर्क करून काम करायचे, हे निश्चितच मोठीच बाब म्हटली पाहिजे. उत्तर प्रदेशने घडवून आणलं. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं नेटवर्क इतकं जबरदस्त होतं. अच्छा. की स्वतःने सांगितलं होतं की देखो, आणि उत्तर प्रदेश भक्तिभाव खूप आहे. प्रश्न राम म्हटलं की कृष्ण उत्तर प्रदेशात. मी तुमचं एका छोटीशी गोष्ट सांगेल मी तुम्हाला पुढची. तर त्यामुळे त्यांना दृष्टीने रामाच्या रूपाचे कारसेवक आलेले आहे, या भावनेने त्यांनी सेवा केली तुमची एक प्रकारे. आणि मग त्यांनी सकाळी सांगितलं की आम्ही उत्तर प्रदेशातले लोक, आमच्या जो वाहन आहेत, ट्रॅक्टर आहेत, पेट्रोल आहे, डिझेल आहे, तो रस्ते माहीत आहेत, आम्ही जर का जाऊ शकत नाहीये इच्छा असून, तर तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही गुपचाप शांत बसा इथे, आम्ही तुम्हाला जेवढा घालतो, आम्ही म्हणू त्या दिवशी तुम्ही इथं रवाना व्हायचं. 4 दिवस त्यांनी आमची तिथे सेवा केली. आम्हाला मोठं ओशाळ्यासारखं वाटायचं. एक दिवस त्यांना म्हटलं आम्ही की अच्छा नाही लगता, क्या करेंगे बोले, अच्छा नाही लगता, हे ऋणानुबंध आहे बोले तुम्हारे हमारे कुछ. परत किती दिवसात आले होते सर पहिल्या कार्यसेवेच्या वेळेस? तिथून मग 30 तारखेला सन्नाटा होता, कारण संध्याकाळपर्यंत, की सगळे लोक अगदी शोकाकुल म्हणापेक्षा कोणी कोणाशी बोलत नव्हतं, कोणी कोणाला की कारसेवेला काहीच होत नाही. मुलायम सिंगांनी जे म्हटलं ते करून परिंदा बी परत नाही मारू शकता, आणि आपण एवढं दूर आलो, काहीच नाही करू शकलो. 3 वाजले, 4 वाजले, सगळे उदास चेहऱ्याने लोक इकडे फिरून राहिले, शाळेत बसलेला आहे. आणि 4-4:30 वाजता आमचा एक मित्र, मी जिथे बसलो होतो आतमध्ये, धडधड वाचू धाबड धावत आला. श्रीकांत उठा, श्रीकांत उठ 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 म्हणून. काय झालं? कार सेवा झाली म्हणे. अरे कार सेवा झाली म्हणजे काय म्हणतो, खरंच आहे. आणि इतकं बिलोगलो आम्ही एकमेकांना. मग त्यांनी धावत गेलो, चल म्हणे पारावरती, तिथे सगळे जे मुख्याने बोलावले आहेत तिथे धावतच गेलो आम्ही. त्याने सांगितलं अभी कानपूर से समाचार आया है कि हमारे कुछ कार सेवक कुछ ये करके गुम्मत पे चढ़े, हमारे भगवा 90 मध्ये, और तीनों गुम्मत पे भगवे झेंडे लहराए. एवढा उत्साह संचारला, इतका उत्साह संचारला. अंधारा पडत आला होता, पण त्यांनी मुलायम सिंगाची प्रेत यात्रा काढली आणि त्या छोटं गाव होतं ते, त्या गावागावातून फिरवली. मग पुन्हा गीत त्या ठिकाणी हे,
आणि मग त्याच्यानंतर एक दिवस राहिलो आम्ही, खूप आनंद झाला की चला. मग मुलायम सिंगाचं नाक कापल्या गेलं ना, बस आम्हाला त्याचा आनंद आहे. ठीक आहे, एवढा मोठा चेतावणी दिली असतानाही हजारो. आणि मग त्यांनी सांगितलं की कानपूरची बातमी आहे की गल्ल्या गल्ल्या मोहल्ल्यातून लोक ताटं वाट्या घेऊन बाहेर बडवत आले. आणि त्यांनी सांगितलं जयश्रामच्या नादे कारसेवा हो गई. आणि त्याचं चिडून केलं मुलायम सिंगांनी रात्रीपासून सुरक्षा यंत्रणा टाईट केली. आणि हे जे कोठारी बंधू मेले आहेत हे की आमने सामने तिकडनं एक मोर्चा येतोय, तुम जाओ मत, रोक रे नाही तो मारेंगे, त्यांनी ऐकले उडवले, असं नाही आहे. थेट केलेले यांनी घरातून हुडकून काढून मारलेले आहेत काही. घरातून हा कोण आहे तुम्हाला नाही आहे, आणि कपाळावर गोळ्या मार. खूप लांछनास्पद, वेदनादायी आहे खूप. म्हणून ते दोन बंधू होते म्हणून माहिती आहे आपल्याला. साधू संत तर असे मारले आहेत, गेले असतील. जाऊ दे आता. ते न अशा इतक्या शुभ ठिकाणी इतकं वेदनादायी इतिहास कोणाला सांगू नये. भयंकर विदारक, अतिशय विदारक. म्हणजे अनेकांचं शहीदी झाल्यानंतर आज कुठेतरी हे समोर येतं. अनेकांनी आहे तर ठीक आहे. म्हणूनच ऋतंबरा देवीने सांगितलं हे तर आमच्या काळातलं झालेलं आहे म्हणे. या 70 लढाया झालेल्या आहेत 490 वर्षाच्या इतिहासात. 3 ते 4.5 लाख अंदाज आहे, कोणी वेगळं सांगतं. हौतात्म्य साधू संतांनी कारसेवकांनी यापूर्वी पत्करलेला आहे. म्हणजे आम्हाला काय तुम्ही श्रेय देता? कोणाची अवकात आहे? 3 शब्द का वापरला? कोणाची अवकात आहे म्हणे याची श्रेय घेण्याची? कोणाची अवकात नाही म्हणे. कारण कितक्या इतिहासामध्ये इतक्या लोकांनी शहादत दिलेली, आपली हौतात्म्य दिलेलं. आम्ही तर खारीचा वाटा उचललाय असं म्हणण्याची सुद्धा आमची लायकी नाही. आणि तेच आम्हाला सगळ्यांना लागू आहे. निश्चितच प्रत्येक ऋतंबरासारखी देवी की जिनी पूर्ण तरुण इथलं पेटवून टाकला, हे तिचे वाक्य आहे. आमचं काय हो, आम्ही तर फारच मामूली लोक. त्या काळी तर त्यांनी भाषणातून सगळ्यांना पेटवून टाकलं. आठवते मंगलाल बहादुरी सभा त्यांची कसे पेटवून टाकले होते. त्या 6 डिसेंबर 1992 आहे, ज्याची दखल जगभरात घेतल्या गेली. कितीतरी मोठमोठ्या चॅनलवर ते दिसलं. आणि एक मोठा त्या माध्यमातून, कारसेवेच्या माध्यमातून एक निर्णायक बाबी झाल्यात. काही देशभरात त्यानंतर दंगेही भडकलेत. ती कारसेवा, त्यातही तुम्ही सहभागी होतात. आणि विशेष म्हणजे तेव्हा तुम्ही जिल्ह्याच्या वतीनं सहभागी होतात. ती नेमकी तुमची आठवण कशी आहे? 1992ची जी निर्णायक कारसेवा आहे, जी आजही प्रत्येक TV चॅनलवर किंवा आज रामललाची प्राणप्रतिष्ठा होताना तेच व्हिडिओ दाखवले जातात. ती कारसेवा कशी होती, तुम्ही कसे पोहोचलेत आणि काय भावना होती तेव्हाची? आता जास्ती रोमांचकारी, ज्याला आपण आठवण राहील अशा कारसेवा म्हणतात, त्यातला हा जो मुलायमसिंगच्या काळातला तो आहे. कारण सगळ्यांच्या वेगवेगळ्या आठवणी अतिशय, परंतु ही जी कारसेवा ही निर्णायक आहे 92ची, त्यामुळे ही पण लक्षात तेवढीच आहे. आणि यावेळेला सुद्धा अकोल्यातून साधारण 6 डिसेंबरचा दिवस होता तो. जिल्हा कारसेवक प्रमुख होते मी. 2 त्यांनी नियुक्ती केल्या होत्या. प्रत्येकाला 2 प्रमुख जिल्हा स्तरावरती. एक कोण तर एक प्रांत स्तरावरून दिलेला अधिकारी. तर माननीय राजाभाऊ जोशी ते नाही आहेत आता, आहेत. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो मोठमोठ्यासाठी. तर ते प्रांताकडून दिलेले अधिकारी होते आणि एक जिल्हा प्रांत म्हणून माझे. त्यामुळे सगळ्या वाहिन्या समोर निघून गेल्या. 29, 30 अशा. त्याच्यानंतर मी साधारण 70-80 लोकांची वाहिनी घेऊन सगळ्यात शेवटी गेलो आम्ही. मला वाटतं 1 तारखेला. 1 तारखेला गेल्यानंतर तर यावेळेला काही भीती नव्हती, काही असं नव्हतं की खायला भेटणार नाही, हार होतील कुठे. कल्याण सिंगाचं राज्य होतं, थेट अयोध्या, काही वाटत नाही. फक्त भीती. आणि एक नक्की महत्व होतं की अशा भलत्या वेळेला हे सरकार बरखास्त वगैरे करणार हे माहिती होतं. एक शाश्वती होती त्या गोष्टी. तर त्यामुळे तिथे गेलो. तर थेट अयोध्येमध्ये पोहोचेपर्यंत आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सूचना चालू होत्या, मोठमोठे सभा चालू होत्या. साधारण 3 तारखेला आम्ही तिथे पोहोचलो. तर त्यावेळेला मोठमोठ्या मंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी मोठमोठे नगर तंबूचे टाकले होते. एवढी गर्दी तिथे वाढली की त्यांची व्यवस्था थोडी कोलमडायला आली. परंतु त्यांनी त्यातल्या त्यात जे करता येईल ते पटपट केलं. शेवटी सूचना आल्या की जगह जगह पर टेंट क्या सामान डाल के रखा है, तो अपने आप खडा करतो. सगळे पोरं भिडले पटपट आपल्या 7-8 जण. थंडी खूप. मग गवताचे ट्रक यायचे, गवत टाकायचं खाली, त्याच्यावरती आपल्या सत्रे टाकायचं झालं. आणि मग असे साधारण 2-3 दिवस तिथे सगळ्या गोष्टींच्या सूचना यायच्या त्यांच्या की दक्षिणेतलं जेवण इथे आहे, महाराष्ट्रातलं इकडे आहे, तिकडचं तिकडे आहे, कोणाला वेगवेगळे इथे ते मिळतात तिथे. म्हणजे प्रांतशः भोजन व्यवस्थापन होती अगदी. आणि तिथे पोहोचल्यानंतर सगळ्या जण साधारण अकोल्यातून 550 कारसेवक आले होते. खूप मोठी गोष्ट आहे. त्यात महिला होते. आणि ते जे लोक होते नाराज झालेले पहिल्या कारसेवेला, जे माझ्या वडिलांसारखे केशवनगरचे 5-6 जण होते, कुशाभाऊ, बाळासाहेब, आमचे नेहमीच्यांची दवादे वगैरे भरपूर होते असे. तर ते म्हणे आता आम्ही येणार, मागच्या वेळेला आम्ही तुमचं ऐकलं, आता येणार. आणि ते आले होते. महिला मोठ्या प्रमाणात होत्या.
तर या सगळ्यांना साधारण 2-3 दिवसांनी मग रोज दर्शन घ्यायचं, हे करायचं 5 तारखेच्या रात्री. हो, सगळ्यांना तेव्हा बंदच होतं सगळं. समजा रामलला जे होते ते हां याच्यात होते, आतमध्येच होते. याच्यात होते ना, घुमटामध्ये, मधल्या घुमटामध्ये रामलला होते. ते जे घुमट आहे बाबरी, आपण मस्जिद ती कधी झालीच नाही. एकदाही तिथे नमाज अदा झाली नाही. मीर बाकीनी बाबराच्या आदेशाने ती पाडली 1528 साली मंदिर आपलं. तिथे 3 घुमट होते, पण इतका संघर्ष आपल्या साधू संतांनी यांनी केलेला आहे की तिथे कधी त्यांना नमाज अदा करायला वेळच नाही मिळाला. ती पूर्ण झालीच नाही. अच्छा. परंतु आपलं जे काही शासन यंत्रणा आहे आणि जे आपण काही विकृत भावना जोपासून ठेवल्या आहेत की सेक्युलरिझम, आणि मग आमचं राष्ट्राचं प्रतीक असलेलं ते मात्र त्या याच्यामध्ये पडलेलं होतं. एका याच्यामध्ये फक्त पूजेची अनुमती होती, तर लोकांनी तिथे दर्शन घेत होते. आम्ही तर इच्छा नाही झाली घ्यायची. म्हणजे माहिती नाही, 2-3 आम्ही असे निघालो काही जण की आम्हाला एक कलंकित ढाच्यात नाही घेऊ, कधीतरी घेऊ तर नवीन याच्यातच घेऊ. आम्ही नाही घेतलं दर्शन. तर 5 तारखेच्या रात्री उद्या काय होणार सगळी उत्सुकता शिगेला पोहोचली. 6 डिसेंबर निर्णय ठरलेला. 6 डिसेंबर 11:56 काहीतरी की 12 वाजून, आठवत नाही मला आता नेमका काही, पण साधारण त्यावेळेचा मुहूर्त होता तो. अच्छा. तर 5 तारखेला प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ठिकठिकाणी झाली. म्हणजे मोठ्या लोकांनी, म्हणजे पूजनीय बाळासाहेब नव्हते परंतु सुदर्शनजी, मान्य सुदर्शनजी त्यावेळेला सहसर कार्य होते. ते शेषाद्रीजी होते बैठकीत. यांनी एक बैठक घेतली, इकडे मान्य अशोकजींनी घेतली, कोणी काही घेतल्या. अशा जवळपास 15-20 बैठकी त्या परिसरात झाल्या. त्याच्यामध्ये मी ज्या बैठकीत होतो तेवढं मी सांगू शकतो. संघाच्या रचनेतून आम्ही असल्यामुळे सुदर्शनजींनी ती बैठक घेतली. अच्छा. तुम्ही त्या बैठकीत? त्या बैठकीत मी आणि राजाभाऊ, त्यांनी एका जिल्ह्यातून 2 जण संघाने डेप्यूट केलेले लोक यावेत. अच्छा. आणि साधारण देशभरातले 2-1 हजार लोक तिथे त्या बैठकीला असतील. हनुमानगढीच्या आसपास झाली कुठेतरी बैठक ती, आणि तिथे नेहमीच्या प्रमाणे शिरस्त्यांनी रात्री 9 वाजता बैठक झाली ती. आणि किशोर राजाभाऊ सगळ्यांनी किंवा आता महत्त्वाच्या उद्या सूचना आहे का, उद्या आपलं कारसेवेत आहे, सुदर्शनजींनी आपला विषय मांडायला सुरुवात केली. त्यांच्या पद्धती सांगितलं त्यांनी. देखिए कल ऐसी बात है, कल हमको ऐसे करना है, वैसा करना है, ऐसा हुआ था, वैसा होने जाना हो जा रहा है वगैरे वगैरे त्यांनी सांगित गेले. आणि मग सांगायला लागले की कल जिस समय आगे आगे हमें वाहिनी शाह निकलना है. वाहिनी म्हणजे 3-3च्या तुकडीमध्ये सगळे एका रांगेमध्ये निघतील. तर हर 40-50 की जगह एक वाहिनी प्रमुख करना. अच्छा. और वो उस टुकड़े का प्रमुख होगा. और उनको रामधुन गाते गाते, राम के भजन गाते गाते, देश प्रेम के गीत गाते गाते आगे आगे निकलना है. 8 बजे अपनी सब तैयारी कर लेना, जिसको रचना बोलते हैं हम. और धीरे धीरे फिर उनके संदेश लाउड स्पीकर से कहा जाएगा कि निकलो, तो सब धीरे धीरे निकल जाना. असं सांगितलं. फिर क्या करना, कैसे करना हम, और अपनी जिम्मेदारी ये है कि हम संघ संयोजक होने के नाते अनुशासन, कहीं भी अनुशासन का पालन होना चाहिए. और यहाँ पर आए हुए कार्यसेवक जो है वो सभी क्षेत्र से आए हैं. उनको संघ की ये मालूम नहीं है, हो सकता कुछ वो गड़बड़ करेंगे, तो इतना ध्यान रखना कि वो भी अनुशासन में रहे. तो उतना ख्याल रखना, विसल रखना सबने. और सगले हमने कोर्ट को आज एक प्रतिज्ञा पत्र दिया है, उसमें कहा गया है, वो आपको मैं बोल रहा हूँ. तो निकलते निकलते रस्ते के दोनों तरफ आम्ही पाहत होतो. रस्ता साधारण 10-12 फुटे जातो, पायवाट पक्का केलेला, थोडा तार रोड नाही. अयोध्येचा. तो उसके दोनों तरफ से बालू के कुछ ढीग रखे हैं, रेतीचे ढीग आणून ठेवले त्यांनी. आम्हाला ते संध्याकाळपासून दिसले की ट्रक मधनं खाली होत आहेत ते. कधी भुरकट माती राहायची अशी. तो वहां से एक एक मुट्ठी रेत बालू हमें लेनी है और अपने पास रखने की है. और जिस समय में आपको कहा जाएगा कि ये ढांचा यहाँ पर हमको कारसेवा संपन्न करने के, उस जगह आने के बाद में उतना समय के लिए ही वाहिनी के बाहर राम भक्त आएंगे, कारसेवक आएंगे, उठाएगी अपने लाइन में, कतार में फिर से आ जाएंगे. और फिर जिस समय डालो कहाँ जाएंगे, उस समय भी थोड़ा उधर झुक के जाएंगे, फिर से कतार, फिर अपने अनुशासन का पालन करें. और इस प्रकार को अपनों को सभी तरफ ध्यान देना है. असं म्हणल्यानंतर विषय संपत आला होता. तो सगळ्या निराशा, नैराश्य, उदासीनता त्या बैठकीत पसरली. अच्छा. एकदम अतिशय खिन्न झाले लोक. सगळे संघाचे पदाधिकारी होते, राष्ट्रीय संघाचे, कारण संघाची सुदर्शननी घेतली सरकारवाल्यांनी. मग ते यांनी आपली पद्धत असते विचारायची की इसके पश्चात किसी के मन में कोई संदेह हो या प्रश्न हो तो आप पूछ सकते हैं, 5 मिनट का समय अभी बाकी है.
पटकन एक जन उठला, ये हमारी कार सेवा होने वाली है क्या? ये हमारी कार सेवा है क्या? तो ये एक मुठ रेती उठाना और वहां डाल देना, और आप बोल रहे कि कोई लोग जल भी हके सांगितलं, कुछ लोग जल चढ़ाएंगे. अच्छा, मुझे ते रेती टाकेल, कोई पानी टाकेल. तो इसके लिए हमको बुलाया गया. लेकिन दूसरा उठला, हम क्या मुंह से हम अपने गांव को जाना, कौन से मुंह, क्या मुंह दिखाएंगे हम अपने गांव वालों को कि ये कार सेवा, हम तो कुछ करने को आए हैं. तीसरा उठला तो एकदम मुख्य शिक्षक ओरडला, ठहरो, एक जन सवाल करेंगे. अच्छा, एक जन उठला, जरा शांत चित्ताने, बीच में कोई बोलेगा नहीं. तो बोले यही काम के लिए आपने 5 लाख लोगों को यहाँ इकट्ठा किया है क्या? मग तो खवलेल्या भाषेत, उग्र भाषेत बोलायला लागला वगैरे वगैरे. ते त्याचे सगळा रोष आला त्या ठिकाणी. आणि मग शेवटी इतका गोंधळ झाला, सगळे बोलायला लागले. शेवटी मुख्य शिक्षकाला शिष्टवाद झाले, सब शांत हो जाइए, सब शांत. सगळे शांत झाले. मग सुदर्शनजींनी पुन्हा माईक घेतला हाती आणि मग सांगायला लागले ते की देखिए स्वयंसेवक बंधु, राम भक्तो, कार सेवको, इतना आश्वस्त रहिए. 6 दिसंबर 1992 यह तारीख भारत के इतिहास में स्वर्ण अक्षरों में लिखी जाएगी. अच्छा, और आप सीना तान कर ही अपने गांव लौटेंगे. बस त्याच शब्दावर उठले, पिसळ झाली. एकात्मता मंत्राचा स्तोत्र झाला. ते मंत्र उत्तिष्ठ विश्रम, आपापल्या घरी. तरी लोकांच्या मनात ते की असं कसं काय करू, पण सांगायची आज्ञा पाहणं भाग आहे. असं करून मग आम्ही तिथे रात्री मार्क टुली एका ठिकाणी STDPCवर भेटला. तो सुद्धा हेच चित्र त्या चॅनलला सांगत होता, मीडियाला. आम्ही ऐकत होतो. ते बीबीसीच्या पत्रकारांना भेटले तुम्ही? नाही, तो तर नंतर आम्हाला बाजूला भेटला. सगळे पत्रकार STDPC होते ना, सगळे एका रांगेत होते. बहुतेक फैजाबाद पायीच गेलो होतो आम्ही. काय ते 10-8 किलोमीटर होते. फिरत गेलो आम्ही. तर ते सगळे छोटे दुकानं एक नंबर लावत होते. आम्ही नंबर लावले. तर ते सांगून राहिले पत्र, कोणी जागरण असेल पत्र, कोणी भास्कर असेल, कोणी काही असेल, तर ते की देखो यहाँ कुछ होने जाने वाला नहीं है. इन्होंने प्रतिज्ञा पत्र सूचना भी दी गई है, कल एक मुट्ठी भर बालू फेंकने वाले हैं, बाकी कुछ नहीं होने वाला, सब शांति है. असं तिथे मागटोली बाजूला त्याचा नंबर लागायचा असेल किंवा नंबर लागून गेला असेल, तर तो बसला होता. तर राजाभाऊ जोशी प्राध्यापक मनुष्य, आणि त्यांचं वय पण होतं तेव्हा तसं मॅच्युअर. तर त्यांनी त्यांची बोलले, ते त्यांची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. पण आम्ही ते सगळं बघत होतो, माटरुलीशी राजाभाऊ बोलत आहेत म्हणून. आता सगळ्यांच्या डोक्यात हे पक्क झालं होतं की आम्ही संघाचे स्वयंसेवक आहे, अधिकाऱ्यांनी सांगितलं तर ऐकायचं असते वगैरे वगैरे वगैरे. बरोबर 8:30च्या आसपास सगळ्या वाहिन्या तयार झाल्या. 2 की 3 की 4 आठवत नाही मला आता, पण साधारण मला 3च्या रांगेमध्ये सगळे एका रांगेने तयार झाले. छान. आणि वाहिनी प्रमुख नेमल्या गेले. आपले 550 कारसेवक होते. महिलांची वेगळी वाहिनी, त्यांच्या ते नगरांचे नावं पण त्या प्रांतातले मोठ्या. आमचं छत्रपती शिवाजीनगर होतं, महाराष्ट्राचं. यांचं राणी दुर्गावती नगर होतं. राजस्थान वाल्यांचं राणा प्रतापनगर. असे वेगवेगळे त्या अनुरूप शौर्याचे प्रतीक असलेले नाव होते सगळ्या ठिकाणी. ते सगळे आले आणि ते सगळे मिलाप झाला त्या ठिकाणी. आणि मग साधारण आम्हाला आज्ञा झाली की आता तुम्ही निघू शकता. पण झालं, गीतं तर खूप होते. सौगंध राम की खाते, मंदिर वही बनाएंगे, इतके गाणे होते त्यात ऊर्जा देणारे, ज्या ठिकाणी आपण एक नवीन उत्साह, चैतन्य आणि सगळं देणार होतं. ते निघालो सगळं. परंतु मनात तेच होते, मग रेतीचा ढीग येत गेला तर बाई असली तर ती उचलायची आणि तिच्या पदरामध्ये अशी खोचून ठेवायची. माणूस असला रुमाला ठेवायचा, हातात किती वेळ ठेवणार आहे, मग असं बांधून ठेवून द्यायचा. पुन्हा आपली वाहिनी चालली. साधारण 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही वाहिनी अशा लागल्या. आणि आमचं समजा अशा वाहिन्या लागलेल्या. उजव्या हातावरती साधारण 150-200 फुटावरती यांचा मंच होता. मंच म्हणजे तो काही उभा केलेला याचा नव्हता, एक बिल्डिंग होती. तिथे खालचा तळमजला एक खोली असेल आणि त्याच्या वरचा भाग हा स्टेज, म्हणजे जसं आपल्या अकोल्याचा ACC याच्यावरती आहे वरता, किंवा वसंत देसाई स्टेडियम वरती आहे की वरतून, तर बिलकुल तसंच. तर त्याच्यावरनी लोक चढून राहिले. आम्ही पाहून राहिलो की लालकृष्ण अडवाणी जी आली, उमा भारती आली, दिसत होता आम्हाला. आणि अशोकजी सिंगार आले वगैरे. आणि अशामध्ये अशोकजी जात असता काही लोकांचं डावीकडे रस्ते गेलं. याच्या दुप्पट अंतरावरती, म्हणजे साधारण 200-250 फुटावरती काही तरुण पोरं कपाळावरती भगव्या पट्ट्या बांधलेल्या आणि खो खोच्या पोजमध्ये बसलेले होते. अच्छा. म्हणजे आपल्याला माहिती आहे ते खो म्हटलं की तो पटकन उठतो समोर छलांग मारतो आउट करायला, त्याच्या पोजमध्ये बसले होते. आणि बारकाईने जर का
पाहायला लागलं. खूप जवळ नव्हतं त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं, परंतु थोडंसं नीट पाहिलं तर लक्षात आलं की कोणाच्या हातामध्ये बकेट आहे, अच्छा कोणाच्या हातामध्ये सब्बल आहे, कोणाच्या हातामध्ये घन आहे, कोणाच्या हातामध्ये कुदळ आहे, दोर पण आहे. आणि ते साधारण 15-15 फुटाच्या अंतराने या पोझिशनमध्ये बसलेले होते. तर आमच्यातले काही लोक बापरे ते पाहते. एक जण तर काय म्हणायला लागला की अरे भाऊ ते आपण यांना सांगून देऊ, नाही ते काही करतील आपल्यावर येईल, काही तुमच्यावर कशाला येणार आहे, 5 लाखाचे गप्प बसा. ते पाहत बसतील त्यांचं काय करायचं ते. आपल्याला सांगितलं ते आपण करून आलो ना, आपण आपलं काम करायचं. आपल्याला वाहिनीत राहायला सांगितलं, वाहिनीत आपण गीत म्हणतो. सध्या थांबली होती ती कारण गर्दी तसं आपण ट्रॅफिक जाम सारखं. आणि मग ते सगळे त्यांची भांडणं झाले सुरू एकेकाचे. आचार्य धर्मेंद्रसारखे लोक मला सांगा तू का नुसतं पेटवायचं काम आहे ना, दुसरं काही भाषण ऐकली तर आताही तशा प्रकारे. आणि हिंदू मन पेटलं पाहिजे हे. आणि अशा स्थितीमध्ये साधारण 10:30च्या सुमारास अशा होते ते पुरं धाडकन उठले, धर 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 पावलांचा आवाज आला. नियोजनात हो पळायला लागले एकदम बाबरी ढाच्याकडे. म्हणजे पहा तर चित्र कसं, आमची वाहिनी इथे रुकलेली, उजव्या हाताला अशा ठिकाणी ते मंच, डाव्या हाताला असे पाहून राहिलो आम्ही ते पोरं बसलेले बाबरी ढाच्या त्या तिकडे. ते धडधड धडधड पळाले आणि सगळे मग भीष्मगारी चित्र पाहून राहिले, अरे पळून राहिले, पळत असं परेपर्यंत मग लक्षात आलं की हे नुसते आमच्या वाहिनीच्या लागूनच नाही आहे, असे 10 ठिकाणून अशा वाहिन्या वेगवेगळ्या, त्या सगळ्यांच्या बाजूनी ते येणार होते. ते सगळे पळत आले तिकडनं. त्यांनी तारावर उड्या मारल्या, त्यांनी आतमध्ये काय केलं देवाला माहिती, परंतु त्यातले साधारण 200 लोक हे बाबरीच्या घुमटांवर चढायला लागले. आणि जसं ते दिसलं बंचावर मोठमोठे आव्हान व्हायला लागलं की उनको रोकिए, जान मत दीजिए, अपना वो करना नहीं है, हमने तय किया है कि हम बाबरी ढांचे को हाथ नहीं लगाएंगे, उधर जाओ मत जाओ. कोणाचा तिकडे ढुंगून पाहत नव्हते, ते ढुंगून पाहत नव्हते ते पर्टिक्युलरली ते लोक. आणि मग काय झालं की त्या उत्सुकतेपोटी आणि त्या याच्यापोटी इथे पाहून राहिले लोक की त्यातले तो पटापट वरती चढले होते. कोणी पहिल्या घुमटावर चढला, कोणी तर बाकीच्यांचा काय होते पाहिजे होतं त्यांना. सगळ्या वाहिन्या हळूहळू सटकायला लागल्या. त्यातले 4 पोरं पळाले, त्यातले 8 आम्ही आतो इकडे पर्यंत त्याच्या मागचे पळाले, तिकडे धोक्यापर्यंत इकडचे पळाले. असं करता करता साधारण अर्ध्या तासात वाहिन्यांवर तर वाहिनी प्रमुखांचं नियंत्रण पूर्ण ढासवलं आणि एकच डोम तिकडनं सगळं बाबरी ढाच्याकडे जायला लागलं. सगळे सहभागी त्याच्यात झाले. आणि मग ते मोठमोठे बॅरिकेड्स होते. आम्ही त्याला गमतीने माझ्या लेखात लिहिलं आहे की ते नेहरू ब्रँडेड कुंपण होते. अच्छा. कारण काय की त्यांनी सांगितलं याची रक्षण करा, आमच्या कलंकित वास्तू ज्या आहेत त्यांचं तुम्ही रक्षण करा, आपलेच लोक करतील. आम्हाला जिथे शरम वाटण्याची गोष्ट आहे तिथं मानसन्मानाने रक्षण झालं. तर ते पोरांनी असे हात पकडून त्याच्या आतमध्ये गर्डर टाकले होते, गर्डरमधून ते पाईप होते 4-4 इंचाचे, ते असे पकडले, असे हलवून हुप्पा भैया जय बजरंगी मोठमोठ्याने हनुमान आणि असे तोडून सगळे एकाच वेळेला 400-500 लोकांचा जोर लागला त्याच्यावर आणि ते पडले. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी थोडीशी चढावर असलेली ही ढाचा, थोडा उतारा, फार मोठी टेकडी नाही आहे, थोडा असा मामुलीसा उतारा, जसं आपली इतकी पण नाही म्हणता येईल देवी आहे ना पुरणखेडीची तेवढी पण नाही, ती तरी मोठी आहे जरा अशा याच्यावरती. तर तिकडे जाता जाता मी पाहतो तर आमचा एक मित्र वासू दाभाडे जो सह होता मला वास्तविक, तो वरती चढला होता. त्याला म्हटलं मी वासू उतर खाली, हाती गोटा घेतला. म्हटलं आपल्याला नाही सांगितलं तू का परत चढवता, तो म्हणे नाही सगळ्यांनी फक्त एकदा ऐकत. आणि त्याशी बोलता बोलता माझ्या खांद्यावरती पाठीवरती धप्पकन हात पडला असा. मी मागे वळून पाहतो ते एक शालीन बाई, तेजपुंज चेहऱ्याची, गोरी पान, कपाळाला एवढं मोठं कुंकू, पिवळी साडी नेसलेली, काहीची स्थूल शरीराची, तिला थाप लागली होती. असं कोण भाजवटी आहे, मुझे ऊपर जाने का है, म्हणजे तिला सहभागी व्हायचं होतं. हाँ ऊपर चढ़ाओ मेरे को. मतलब बहन जी आप कैसे चढ़ पाओगे, ये आसान नहीं है. आसान कैसा नहीं है, तुम काय केले फिर तुम किस लिए हो. तर तिचं उग्ररूप पाहून मला वाटलं आता ही तर कोणाच्या याचं ऐकणार नाही आहे. तर शेवटी आजूबाजूचे पोरं खूप होते ना, शेवटी म्हटलं चलो बहन जी ऊपर चढाने का. तर वासुनी तिकडनं थोडं 2 पावलं खाली आला, तो वरती होता. आणि त्यांनी पण वरतून 2-4 लोक खाली बोलावले की बहन जी को ऊपर लेना आहे. आम्ही इकडनं जोर लावून राहिलो वेगवेगळ्या ठिकाणी, ते वरतून हात देऊन राहिले. मोठ्या कष्टाने ती बाईनी एका पायावरती खचक्यावरती पाय देऊन थोडीशी मधल्या टप्प्यावर गेली. असं करत करत
त्या महिलेच्या त्या रुद्रावतारी म्हणजे अक्षरशः ऐगिरी नंदिनी हे बस ते तसं अनुभवलं तुम्ही ते म्हणजे त्याला म्हणतात महिषासुर मर्दिनी हे तिचं चित्र मांडवासमोर अजूनही म्हणजे आजचे 33 वर्ष होत आले गोष्टीला. पण ते गोष्ट तुम्ही कधी विसरू शकत तर विसरू नाही शकत ते. तर ती वरती चढत चढत शेवटी मला जायला लागलो. मग आई वरती मला वासू म्हणतो की पाहुणे श्रीकांत, अरे ती महिला आहे की यासाठी मरमर करून राहिली आणि तू मला खाली ओढतोय, चल वरती म्हणे. तेच भावना निर्माण झाली. मग मी चाललो गेलो वरती. मग आम्ही तिला हळूहळू इकडनं हात दे तिकडनं हात दे करून वरच्या घुमटावरच्या घुमट असा खूप विस्तारात असल्यामुळे त्याला आपण परीघ म्हणतो, तर त्या याच्यामुळे त्याच्यावरती थोडं ॲडजस्ट केलं स्वतःला, तर ते पडण्यासारखी स्थिती नव्हती. वरती गेल्यानंतर थोडा दम घेतल्यावर ते बाईने मुझे हातोडा दो बोले. घर होता मोठा एवढा टपोरा 15-1 किलोचा असेल तर माहिती नाही किती किलोचा असेल, आणि मोठा दांडा त्याला चांगला जवळपास 3-4 फुटाचा, कारण ते सोबत राहते ना. आणि तिने असं उचल्यासाठी प्रयत्न करायला लागले. काय उचलायला राहते त्याने. शेवटी बाकीच्या कारसेवकांनी तिथले जे आहेत त्यांना खालून हात दिला असा आणि असा बहिणजी मारवा असा वरती करून दिला. आणि तिने मारला दे धंद करून डब्बा आला. आवाज आल्याबरोबर तो दांडा तिने टाकून दिला आणि त्या घनावरती हातोळ्यावरती पूर्ण बिलगून इतकी ढसर रडायला लागली. पूर्ण आनंद अश्रूला तिने वाट मोकळी करून दिली. म्हणायला लागली की देखो, आता इथे बोलून दे शब्द, परंतु असे ते शब्द, हमारे सब मंदिर भ्रष्ट किए, मैंने आज बदला लिया है, मेरी तमन्ना आज पूरी हो गई म्हणे. आणि मग तिने पूर्ण सगळे लोक आम्हाचे लोक बहिणी उठो. तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तो निश्चितच एक ग्रंथरूपी असावा आणि आपण जे मनात साठवलेलं आहे ते आता कुठेतरी पूर्ण होताना निश्चितच दिसते. आज आता 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. काय नेमकी तुमची शेवटची या माध्यमातून आपला मुलाखतीचा शेवटचा टप्पा म्हणून काय भावना आहे, काय वाटतं? आता हे स्वप्न साकार होतं आहे 1989 ते आता 2024चा हा काळ, काय वाटतं या काळाबद्दल आणि काय आपली नेमकी भावना आहे आपल्या या शेवटच्या टप्प्यात? खरं तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर निशब्द असंच म्हणायला पाहिजे. लोक म्हणजे काय बोलावं समजत नाही आहे. 22 तारखेला लोक इतके रडणार की म्हणजे सुटणार नाही त्यांना त्याशिवाय. ते चित्र आमचे वडील गेले तेव्हा, आता असं अनेकांच्या घरी आहे, मी उदाहरण म्हणून मी बोलतो म्हणून माझं जायचं मरता मरता शेवटच्या दिवसामध्ये म्हणते काय शिवाय द्यायचे, आमचं मंदिर कधी होणार आहे. मंदिर म्हटलं दादा तुम्ही मंदिर बांधलं ना, तुम्ही ते पण होते ना, म्हटलं तू विटा तुम्ही पोहोचला आणि तिथे ती शृंखलेने विटा पोहोचायचे एक 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 करून. आणि मग आता कशाला हे करतात? भव्य बांधायचं नाही, बांधतील ना. मी बिडणार राहिलो तर पुरं बांधतील आपले, नाही तर ना तो बांधेल. भव्य होईल मंदिर नक्की. तो नारा होता मंदिर वही बनाएंगे, झालं. मंदिर भव्य बनाएंगे, कधी ना कधी होणार आहे निश्चित. तर आनंदाला पारावर नाही, शब्द नाही. आनंद वगैरे शब्द त्यासमोर थिटे आहेत, काही सांगता नाही येत. आणि माझ्या मते सगळं भारतीयांची ही स्थिती आहे, सगळ्यांची स्थिती आहे. आणि हे पक्षविरहित आहे बरं प्रश्न. म्हणजे कोणी या भ्रमात राहू नये की या पक्षाचा आनंदी आहे त्या पक्षाचा नाही आहे, या जातीचा आनंदी आहे. जाती पंथ भाषा विरहित समरस हिंदू समाज हा आपल्याला एक करायचा. आणि तो झाला की काय दैदीप्यमान पराक्रम होतो, त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याची फलश्रुती आम्हाला 22 तारखेला बघायला मिळणार आहे. धन्य आहे, दुसरा शब्द नाही, दुसरा धन्य. तुम्ही कधी जाणार आहात दर्शनाला अयोध्येला? बघू, साधारण मी असं ऐकलं की मार्च महिन्याच्या तुम्ही जेव्हा जाल तेव्हा निश्चितच हा सगळा काळ तुमच्या समोर आलेला असेल. ते दृश्य बघूनच रोमांच उभं राहत रोमांच उभं राहत की बा काय. परंतु सध्या आम्हाला बोलायला पण अपेक्षित नाही. आपण ठराविक 8,000 लोक बोलाय आणि आपण जाऊ आणि थोडं संयम पाळू. इतके दिवस पाहायला, 33 वर्ष पाहायलाच नाही संयम. ज्येष्ठ कारसेवक म्हणून श्रीकांतजी कोंडोलीकर यांनी आजवर जो अनुभवलेला इतिहास असेल आणि रामललापर्यंत पोहोचण्याचा हा जो प्रयत्न असेल तो निश्चितच खूप मोठा आहे. की आनंद कसा शब्दातून व्यक्त करावा ते शब्दसुद्धा आज त्यांच्याकडे नाहीत. आज कधीतरी पाहिलेलं 33 वर्षापूर्वीचं स्वप्न आता साकार होताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसतोय. राम ही राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा आहे. तेव्हा निश्चितच हा रामललाची प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाश्रू घेऊन येणार आहे. तसंच काहीसं जी भावना आहे ती श्रीकांतजी कोंडोलीकर यांची आहे. आज आपण या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची कारसेवा असेल, त्यांनी केलेली कारसेवेच्या माध्यमातून काम असेल आणि आजपर्यंतच्या या प्रवासाबद्दल जाणून घेतलं. श्रीकांतजी, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपलं मनपूर्वक आम्ही या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि आपण जी आपली मुलाखतीच्या माध्यमातून भावना व्यक्त केली ते निश्चितच प्रत्येकापर्यंत पोहोचणारी आहे. आणि रामलला
प्राणप्रतिष्ठा होत असताना निश्चितच प्रत्येकाला आनंद आहे आणि ही प्रेरणा अशीच वाढत जाईल हे निश्चित. धन्यवाद. राम सब में सबके राम. जय श्री राम.